हाय हॅलो फ्रेंड्स. आज आपण अगदी मस्त असे कुरकुरे बघणार आहोत, तेही एक वेगळ्या चवीचे. हे पोहेचे कुरकुरे अगदीच चटपटीत आणि टेस्टी लागतात. दरवर्षी तोच वाळवणी पदार्थ जर बनवून कंटाळा आला असेल ना, अशा पद्धतीचे पोह्याचे कुरकुरे नक्कीच बनवून ट्राय करू शकता. खूप चटपटीत आहे आणि अगदीच मी मसाले घरगुती वापरलेले आहेत आणि अगदी स्पेशल वापरलेले आहेत. त्याच्यासाठी ना कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून थँक्यू. तरी ते पोह्याचे कुरकुरे बघू शकता. याच्यामध्ये आपण कुठेही पापड खार सोडा वापरलेला नाही, तरीसुद्धा अगदी तिप्पट फुललेले आहेत. त्याच्यासाठी काय करायचं, अर्धा किलो ते पाऊण किलो या प्रमाणात मी इथं पोहे घेतलेले आहेत. पोह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. याच्यामध्ये अजिबात काही नाही की कमीच घ्यायला पाहिजे जास्त घ्यायला पाहिजे. तुम्ही थोड्या प्रमाणातसुद्धा करून ट्राय करून बघू शकता. तर मी ते अर्धा ते पाऊण किलो प्रमाणात मी पोहे घेतलेले आहेत. ते स्वच्छ पाकडून त्याच्यामधली काडी कचरा काढून टाकला आणि हे पुरण वाटायच्या चाळणीमध्ये टाकून स्वच्छ 1-2 पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेते. छान असं धुवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातील जी घाण आहे मळ आहे तर तू बघू शकता किती प्रमाणात काळपट असं पाणी आलेलं आहे. तर हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं. आता व्यवस्थित असं मी 2 पाण्याने छान हे धुवून घेतलेले आहेत. आता धुतलेले पोहे नितळत ठेवायचे आणि झाकण ठेवून ना एक 10 ते 15 मिनटं असंच ठेवून द्यायचे, जेणेकरून पोहे छान मऊ सॉफ्ट असे होऊन येतात. तर बघू शकता एक 10 ते 15 मिनटानंतर व्यवस्थित असे आपले हे पोहे मऊ झालेले आहेत. अगदीच व्यवस्थित असे मुरलेलं आहे याच्यामध्ये पाणी आणि मऊ झालेले आहेत. तर हे ना एका मोठ्या परातीमध्ये मी काढून घेते, जेणेकरून आपल्याला सर्व साहित्य टाकता येईल आणि हे पोह्याचं मिश्रण आपल्याला मळतासुद्धा येईल. तर सर्व पोहे मी याच्यामध्ये टाकून घेतले. आता ते हाताने ना चुरगळून व्यवस्थित असं खुला करून घेते. या पद्धतीने व्यवस्थित मिसळून घ्यायचं, गाठी गुठळ्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये काय काय टाकायचं पुढे सांगतेच. तर ते सर्व पोहे मी व्यवस्थित असे मोकळे करून घेतले. आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकले, साधारण 2 चमचे. तुम्हाला चवीनुसार जसं होत असेल ना तशा पद्धतीने तुम्ही ते मीठ टाकून घ्यायचं. हळद टाकायची आणि तिखट तुम्हाला कितपत तिखट खाताय त्याच्या पद्धतीने तुम्ही ते टाकू शकता. आता हा घरगुती साठवणीचा लाल तिखट मसाला आहे तो टाकून घेतला आणि इथं मी चाट मसाला घेतलेला आहे 1 मोठा चमचा. चाट मसाला टाकला आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर इथं मी हिंग टाकून घेतलेला आहे. आणि अगदीच चटपटीतपणा यावा याच्यासाठी मी आमचूर पावडर टाकलेली आहे, साधारण मोठा 1 चमचा भरून. आता आमचूर पावडर टाकली ना तर 1 चमचाभर एवढं मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत. आता याला अगदीच छान टेस्ट यावी याच्यासाठी पुदिना, कोथिंबीर, 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या अशाच पद्धतीने हे मिक्सरला फिरवून ना याचं वाटण तयार करून घेतलं. 1 इंच आलं घातलं तरीसुद्धा चालेल. तर हे वाटण याच्यामध्ये टाकून घेतलं. अशा पद्धतीने टाकलं ना या पोह्याच्या कुरकुऱ्याला अप्रतिम अशी चटपटीत चव येते. नक्कीच केलं नसेल ना यावर्षी अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीने तुम्ही कुरकुरे ट्राय करू शकता. माझ्या घरात तर मुलांना असे हे कुरकुरे अगदीच आवडलेले आहेत आणि मस्त असे झालेले आहेत. तर हे संपूर्ण मिश्रणना एकजीव करून घ्यायचं हाताने व्यवस्थित असं, जेणेकरून सर्व पोह्यांना व्यवस्थित असं एकसारखं तिखट, मीठ, हळद, मसाले लागले जातील. आणि थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं, म्हणजे हे पोहे मळून घ्यायचं पिठासारखं. पीठ मळतेवेळी पाणी मी नॉर्मल वापरलेलं होतं. बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. आता इथं एक एक्स्ट्राची स्टेप करून घ्यायची आहे. ती कोणती, तर अशा पद्धतीने हे गोळे छोटे छोटे बनवून घ्यायचे. तुम्ही असंच जरी चकल्या बनवून घेतल्यात, त्या कुरकुरे बनवून घेतल्यात तरीसुद्धा चालेल, पण मी याच्यामध्ये इनो, सोडा, पापडकार काहीच वापरलेलं नाही. त्याच्यासाठी ही एक्स्ट्राची पद्धत, म्हणजे एक्स्ट्राची एक स्टेप करून घेणार आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेतले आणि ज्या चाळणीमध्ये मी पोहे भिजत ठेवले होते ना त्याच चाळणीमध्ये हे गोळे काढून घेणार आहे. ते कशासाठी, ते म्हणजे आपल्याला हे गोळे पुन्हा एकदा 5 मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत. तर सर्व पिठाचे गोळे मी असे काढून घेतले आणि हे वाफवण्यासाठी ठेवून दिले. कढई गरम होण्यासाठी ठेवून दिली होती. त्याच्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकलं होतं. अगदी छान गरम झालं की त्याच्यावरती चाळण ठेवून द्यायची आणि 5 मिनटं फक्त वाफवून घ्यायची. वाफले ते कसं समजायचं की आता जसा कलर दिसतो नाही गोळ्यांचा, हा
वाफल्यानंतर छान असा त्याला शाईन येते, ग्लो येतो, म्हणजे असं अगदी चमकदार दिसतात अशा पद्धतीचे. तर हे छान असे वाफलेले आहेत. तर गरमागरम असे हे वाफवून घेतल्यानंतर ना, ज्या परातीमध्ये मी मळून घेतलं होतं पीठ तीच परात घेतली आणि संपूर्ण गोळे काढून घेतले. आता गरम गरम आहेत तोवरच आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान असं चिकट येतं याचं. आता गरम गरम आहे त्याच्यामुळे हाताला चटका बसेल याच्यासाठी मी पोटॅटो मॅशर येतं, पावभाजी मॅशर, त्या मॅशरने मळून घेते. तुम्हाला जर सुती कपड्याला ओलं करून त्याच्यामध्ये मळून घेतलं ना तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीने अगदी मस्त असं मी मळून घेते. असं पीठ जर मळून घेतलं ना, याच्यामध्ये इनो, सोडा, पापड, खार काहीच न घालतासुद्धा अगदी तिप्पट आकाराने फुलतात पापड. पापड बनवा किंवा कुरकुरे बनवा, अगदीच छान फुलतात. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही एक स्टेप नक्की वापरा. तर हे संपूर्ण पीठ ना छान असं चिकट आणि मऊसूत झालेलं आहे. मळून घेतलं. आता तुम्ही हे कुरकुरे बनवायला घेऊ शकता. आता कुरकुरे कशात बनवायचे? एक तर तुम्ही सोऱ्यामध्ये बनवू शकता, सोरा असेल तर या पद्धतीचा, त्याच्या चकलीचं आणि प्रत्येकाचं वेगवेगळं पात्र असतंच. किंवा मग काहीच नसेल तर अशामध्ये पायपिंग बॅगमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता, किंवा मग दुधाच्या पिशवीत, मिठाच्या पिशवीने सुद्धा बनवून घेऊ शकता. एक पायपिंग बॅग घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं मी तर पीठ टाकून घेतलं अशा पद्धतीने. आणि तुम्हाला हे कुरकुरे लहान किंवा मोठे कोणत्या आकारात पाहिजे ना तेवढाच कटमार्क देऊन घ्यायचा पिशवीला. तर अगदीच लहान नाही किंवा मोठा नाही अशा पद्धतीने मी कट देऊन दिला आणि असे छोटे छोटे हे कुरकुरे करून घेतले. अगदी छोटे छोटे न करता एक सारखा असा लांब लांब काढून घेतलात ना आणि वाळल्यानंतर कट करून घेतलात तरीसुद्धा अगदी झटपट 10 मिनटात तयार होतं. तर ही पायपिंग बॅगमध्ये मी थोडेसे काढून घेतले आणि नंतर ना सोऱ्याच्या सहाय्याने अगदीच लांब 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 असे हे कुरकुरे पाडून घेतले. तर हे बघू शकता मी सोऱ्या हा एक 4 ते 5 त्याच्या डॉट होते त्याला ट्रँगलवाले, त्रिकोणीवाले, त्यानेही मी अशा पद्धतीने कुरकुरे पाडून घेतले लांब लांब. आणि हे थोडंसं सुकल्यानंतर पसरवून घेतले. अगदी 2 उन्हामध्ये ना अगदी मस्त असे खरपूस म्हणजेच कडक वाळलेले आहेत. खूप मस्त होतात. अगदी 10 मिनटात आपले सोऱ्याने ना पटपट पटपट कुरकुरे पाडता येतात. तर छान कडकडीत उन्हामध्ये ना व्यवस्थित असं वाळवून घ्यायचं याला. आणि वाळल्यानंतर हव्या त्या आकाराने छोटे मोठे तुम्ही कट करू शकता. बघू शकता मस्त असं भरपूर सारे आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत. आहे ना झटपट आहे. तर वाळल्यानंतर बघू शकता अगदी मस्त असे खडखडीत वाळलेले आहेत. तर अगदी छान असे आपले हे कुरकुरे टेस्टी तयार झालेले आहेत. तर छान असे हे 1 ते 1.5 वर्ष आरामात टिकतात. हवाबंद डब्यामध्ये ठेवून 1 ते 1.5 वर्ष तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला कितपत प्रमाणात बनवायचं आहे ते तुम्ही कमी जास्त बनवू शकता. अगदी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं कढईमध्ये, गरम होताच थोडेसे टाकले. बघू शकता अगदी मस्त असे भरपूर असे तळून आले. ते किती तर प्रमाणात याचे हे मोठे झालेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि चव ह्याची अप्रतिम अशी लागते. दरवर्षी त्याच प्रकारचे वाळवणी पदार्थ बनवून कंटाळा आले असेल, अशा पद्धतीचा नवीन वाळवणी पदार्थ नक्की ट्राय करा. तर याच पद्धतीने अजून एक बॅच थोडीशी मी तळून घेणार आहे. थोडेसेच घातले तरी भरपूर प्रमाणात हे फुलतात. तळून झाल्यानंतर बघू शकता मी थोडेसेच टाकले होते. अगदी प्लेटभर एवढे जास्त झालेले आहेत. आणि आकार बघा, पहिला वाळलेल्या कुरकुऱ्याचा आणि आता तळलेल्याचा अगदीच दुप्पट ते तिप्पट आकाराने फुलतो. नक्कीच ट्राय करा आणि एक वेगळ्या टेस्टने अशा पद्धतीने तुम्ही हा कुरकुरे बनवू शकता. अशीच ना वाळवणी रेसिपी अजूनसुद्धा मी अपलोड करणार आहे. अगदी हेल्दी आणि घरच्या साहित्यात आणि अगदी टेस्टीसुद्धा छान छान रेसिपीज अपलोड करणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशा बरेचसे रेसिपीज अपलोड केलेले आहेत, शेअर केलेले आहेत हेल्दी रेसिपीज, त्यासुद्धा तुम्ही जाऊन चेक करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ ना कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. याच्यावरती पेरी पेरी मसाला टाकला तर अगदीच छान लागतो. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत.